Friends, I am Dr. Uddhav Wayad. Today we are going to learn with Be Smart, lesson number 1.4, unit number 1. And before dealing with the lesson, we are going through warming up activity. The lesson name is Be Smart. म्हणजे हुशार बना, स्मार्ट बना या विषयीचा तो लेसन आहे. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क, बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग प्रॉपर चॉईस. इफ वी डू व्हॉट वी लव टू डू, द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये एखाद्या करिअरचं आपण करिअर निवडत असताना एखादं आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे हे निश्चित करत असताना काही गोष्टी आपण आपल्या स्वतःसोबत बोलल्या पाहिजे. काही गोष्टी आपण जो व्यवसाय आपण निवडणार आहोत त्याविषयी सुद्धा आपण निवडल्या पाहिजे, म्हणजे जाणून घेतल्या पाहिजे. म्हणून द प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. आपल्या करिअरचं नियोजन करणं, आपल्या व्यवसायाचं नियोजन करणं ही काही सोपी गोष्ट नाही, सोपं कार्य नाही. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग प्रॉपर चॉईस. परंतु आपण तो काही डिस्ट्रेस आहे, तणाव आहे, तो आपण एक योग्य करिअर निवडून आपण तो कमी करू शकतो. योग्य पद्धतीनं योग्य करिअर निवडून तो आपण कमी करू शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव टू डू, द जर्नी बिकम स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. अतिशय स्पष्टपणे आहे. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे करायचं आहे आणि ते जर आपल्याला आवडत असेल तर आपली जे काही जर्नी आहे, आपली जी वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मूथपणे कोणतेही अडथळा न येता ती जर्नी, तो प्रवास होत असतो. आणि त्याचबरोबर तो सक्सेससुद्धा होत असतो. का? आपण जे करणार आहोत त्याच्यावर आपलं खऱ्या अर्थानं प्रेम असलं पाहिजे, ते आपल्याला आवड असली पाहिजे. इंटरेस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट while choosing the career. So here has given one circle page number 21. Open your textbook, page number 21. So there are some words as given in the circle: skills, इंटरेस्ट, ॲबिलिटीज, पर्सनॅलिटी ट्रेट्स, व्यक्तिमत्व, डिमांड, फायनान्शियल गेन्स, फॅमिली, प्रोफेशन अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. माय डिअर स्टुडंट्स, you are studying in 10th class now. After 10th, you should choose science, art, commerce and other diplomas. While choosing, it means that this is the starting point of your career. So while choosing your career, then you should introspect yourself. तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट असेल, त्याचबरोबर तुमचे ॲबिलिटीज, इंटरेस्ट म्हणजे आवड, त्यामध्ये तुम्हाला आहे का? कोणत्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे? त्यानंतर तुमच्या ॲबिलिटीज काय आहेत? तुमच्या ॲबिलिटी, क्षमता तुम्हाला तुमच्या माहिती असल्या पाहिजे, की आपण काय करू शकतो, काय करू शकत नाहीत, ह्यासुद्धा आपल्याला आपलं माहिती असलं पाहिजे. देन पर्सनॅलिटी, युअर व्यक्तिमत्व, युअर पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तित्व कसं आहे, कशा पद्धतीनं ते तुम्ही जे निवडणार आहे त्याचा ताळमेळ बसतो का, ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. डिमांड्स, तुम्ही जे निवडणार आहात त्याला भविष्यामध्ये मागणी असणार आहे का, त्याला किंमत असणार आहे का, डिमांड असणार आहे का,
त्याचबरोबर त्यापासून तुम्ही जे निवडणार आहे त्यापासून आपल्या भविष्यामध्ये आपल्याला फायनान्शियल गेन्स जे आहे, आपल्याला जे काही कमवायचं आहे त्यामध्ये फायनान्स, त्यातून कितपत मिळणार आहे, कितपत परतावा आहे त्यामधून, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. फॅमिली प्रोफेशन, तुमचं फॅमिली प्रोफेशन काय आहे आणि तुम्ही जे निवडणार आहात ते कोणतं आहे. जर फॅमिली प्रोफेशन जर तुम्ही निवडणार असाल तर यस, तुम्हाला त्यामध्ये जाणकार असणार, परंतु कदाचित तुम्हाला त्याची आवड नसणार आहे, होऊ शकतं असं. म्हणून फॅमिली प्रोफेशनचा सुद्धा विचार व्हायला हवा की मी कोणत्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंडमध्ये आलो. पण हे लक्षात असू द्या की बॅकग्राऊंड जरी कोणत्याही फॅमिलीचं असलं तरी तुमच्या क्षमतेवर, तुम्हाला जर तुमच्यात हिंमत असेल, क्षमता असेल, आवड असेल, तुमच्यामध्ये स्किल्स असतील तर तुम्ही ती बॅकग्राऊंड चेंज करू शकता. यू कॅन चूज करिअर. तुम्ही तुमचं करिअर निवडत असताना बॅकग्राऊंडचा कधी विचार होऊ शकत नाही, परंतु तुमच्याजवळ हे बाकीचे स्किल्स ठासून भरलेले असावे आणि त्याचबरोबर फ्युचर प्रोस्पेक्ट्स. अशा पद्धतीनं तुम्हाला करिअर निवडताना द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स. दीज आर द फॅक्टर्स, करिअर फॅक्टर्स अँड कन्सिडर व्हाईल चूजिंग अ करिअर. आपण हे सर्व फॅक्टर्स जे आहेत ते फॅक्टर्स आपल्या करिअरच्या निवड जेव्हा आपण करणार आहोत त्या निवडीच्या वेळेस हे सर्व फॅक्टर्स आपण तपासून पाहिले पाहिजे. सो देर इज ऑल्सो वन टेक्निक, सॉर्ट टेक्निक. आपण ते सॉर्ट टेक्निक जे आहे ते पॉईंट नंबर 2मध्ये बघूयात, कारण की त्याच्याशी हे जरी करिअर फॅक्टरशी संबंधित असलं सॉर्ट टेक्निक्स तरीसुद्धा ॲक्रोस्टिक्स पद्धतीनं आपण ते समजून घेऊया. Acrostics is a form of writing where the first letters in each of the lines form another word. For example, friend. तुमच्या पेज नंबर 21वर सेकंड नंबरचा पॉईंट आहे. अँड ॲक्रोस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग. हे एक लिखाणाची पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये, लिखाणाच्या पद्धतीमध्ये शब्दामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दापासून वाक्य बनवणे, शब्दापासून शब्द बनवणे, त्या अल्फाबेट्सपासून, त्या अक्षरापासून शब्द बनवणे, अशा पद्धतीचं एक रायटिंग आहे. ते स्किल्स आहे, ती एक कौशल्य आहे बनवण्याचं. जसं की इथे फॉर एक्झाम्पल FRIEND, फ्रेंड. फ्रेंडपासून पासून कोणता शब्द होतो? फ्रेंड, फेथफुल. R, रिस्पेक्टेबल. I स्टँड फॉर इन्स्पायरिंग. E स्टँड फॉर इनकरेजिंग. नोबल. N स्टँड फॉर नोबल अँड D स्टँड फॉर डिपेंडेबल. अशा पद्धतीनं आपण ॲक्रोस्टिक पद्धतीनं रायटिंग करू शकतो. जसं की तुम्हाला सांगितलं कसं की करिअर निवडताना शॉर्ट तंत्राचा सुद्धा महत्त्व आहे की ती करिअर निवडताना त्या शॉर्ट तंत्राचा वापर केला पाहिजे. SWOT, शॉर्ट. SWOT, शॉर्ट. बघा, SWOT, शॉर्ट. सो S स्टँड फॉर स्ट्रेंथ. वाईल चूजिंग युअर करिअर, तुमच्यामध्ये क्षमता काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. देन शॉर्ट, देन W, विकनेसेस. स्ट्रेंथ बरोबर, क्षमतेबरोबर तुम्हाला तुमचे विकनेसेससुद्धा माहिती असले पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. देन अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आणि T म्हणजे थ्रेट्स, धोके. त्यामध्ये धोके कोणकोणते आहेत? जसं की तुम्हाला स्ट्रेंथ माहिती असणं आवश्यक आहे. विकनेसेस माहिती असणं आवश्यक आहे. अपॉर्च्युनिटीज, त्यामध्ये कोणकोणत्या भविष्यामध्ये असू शकतात, फ्युचर प्रोस्पेक्टस आणि डिमांड्स यामध्ये असू शकतात, ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि T म्हणजे थ्रेट्स, म्हणजे तुम्हाला धोके. एखादं करिअर निवडताना त्या करिअरचे धोके काय आहेत त्याची पूर्वतयारी आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून SWOT. जसं की आपण फ्रेंड्स बघितलं, ॲक्रोस्टिक्स फॉर्म बघितला, तसा सुद्धा S स्टँड फॉर स्ट्रेंथ, W स्टँड फॉर विकनेसेस, O स्टँड फॉर ऑपॉर्च्युनिटीज अँड T स्टँड फॉर स्ट्रेंथ, थ्रेट्स. अशा पद्धतीनं आपण ते करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपेअर युअर ओन सच ॲक्रोस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑफ फिलिंग, अ प्रोफेशन. तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरच्या नावानं अशा पद्धतीचं रायटिंग वहीमध्ये लिहायचं आहे. समजा एखाद्याचं नाव असेल, माझं नाव घ्या, UDDHAV. U स्टँड फॉर अनबिलिव्हेबल. D स्टँड फॉर डिमांड.
पुन्हा डी आहे. डी स्टँड फॉर डॅशिंग. एच स्टँड फॉर ऑनेस्ट. ए स्टँड फॉर आपण काही घेऊ शकतो त्यामध्ये, UDDHAV. ए स्टँड फॉर ॲप्लिकेबल, मी कुठेही ॲप्लिकेबल होऊ शकतो. आणि व्ही स्टँड फॉर व्हिक्ट्री. अशा पद्धतीनं आपण ते शब्दसुद्धा, यातून एकच उद्देश आहे, शब्द तुमचे पाठ होतात. अशा पद्धतीनं तुमच्या नावाचं, तुमच्या फॅमिलीच्या नावानं अशा पद्धतीनं ॲक्रोस्टिक रायटिंग तुम्हाला करायची आहे. ओके. देन say whether the underlined, point number 3, say whether the underlined words in the following sentence are used as a noun or verb or adjective. आता ABCDEFGH अशा पद्धतीनं एक वाक्य दिलेले आहेत. या वाक्यामध्ये आपल्याला अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे तो वर्ड नाऊन आहे का, व्हर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला नाऊन म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे, त्यासाठी व्हर्ब म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे, आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. निश्चितच आपण 10 वर्गामध्ये शिकतो. नाऊन म्हणजे नाम, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. अशा पद्धतीनं आपण ते त्या वाक्यामध्ये तो शब्द नाऊन म्हणून वापरला की क्रियापद म्हणून वापरला, व्हर्ब म्हणून वापरला की ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला, हे आपल्याला शोधायचं आहे. सो आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. वॉक इथं ही क्रियापद यामध्ये आहे, व्हर्ब आहे, इथे काय येईल, व्हर्ब येईल, कारण की क्रिया होते. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. देन बी, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. नाव आता इथे आय गो फॉर, गो इथे हे काय आलं आहे, क्रियापद आलं आहे, परंतु पुढे कशासाठी चालतो आहे, वॉक एव्हरी डे, म्हणजे वॉक हा इथे काय आहे, शब्द आहे, नाऊन म्हणून वापरलेला आहे. देन दे गिव्ह मी अ गिफ्ट एव्हरी डे. काय, एखाद्या गिफ्टचं नाव, वस्तूचं नाव काय देत आहे, ते देत आहेत. दे गिव्ह मी गिफ्ट एव्हरी डे. गिफ्ट हे सुद्धा इथे काय वापरलेलं आहे, नाऊन म्हणून वापरलेलं आहे. देन यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. बघा, अगोदरच्या वाक्यामध्ये गिफ्ट हे नाऊन आलं आहे, परंतु नंतरच्या वाक्यामध्ये यू कॅन गिफ्ट हर, गिफ्ट देणे, अ स्टोरी बुक, इथे व्हर्ब म्हणून वापरले, क्रियापद म्हणून वापरले. इथे क्रिया, इट्स मीन दॅट गिफ्ट वर्ड इज डिनोट्स अ ॲक्शन, डिनोट्स अ ॲक्शन. देन इट वॉज सोल्ड अ गिफ्ट पॅक. बघा, इट वॉज सोल्ड अ गिफ्ट पॅक हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. पॅक कशाचं आहे, गिफ्टचं आहे, विशेषण आहे. ते पॅकविषयी in this sentence gift word tells something about packing, so it's adjective. त्या पॅक विषयीचं ते आहे. नंतरचं वाक्य आहे, they bought a new house on 10th Street. हे नाऊन आहे, न्यू हाऊस. इफ then the water tank leak a lot. What the water tank leak हे वर्ब आहे, वॉटर टँक लीक झाले. The old age home houses 100 again homeless people. हे सुद्धा काय आहे, इथे वर्ब म्हणून वापरलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्यामध्ये क्रिया शोधायची आहे. वस्तूला, वनस्पतीला किंवा कोणत्याही गावाचं नाव असेल तर ते नाऊन म्हणून आहे. आणि देन ॲडजेक्टिव्हचे विशेषण. अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला त्यामध्ये शोधायचे आहेत. आपण पाहूया आता बी स्मार्ट. आपण या स्मार्ट विषयीच अगोदर पाहणार. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग लेसन. बी स्मार्ट. आपण आपल्या आयुष्यामध्ये स्मार्ट कसं बनायचं आहे, आपल्या कार्यामध्ये आपला स्मूथनेस कसा आणायचा आहे, करिअर कसं निवडायचं आहे, यातून आपल्याला स्मार्टनेस आपला दिसतो आहे. चॅम्पियन्स आरंट मेड इन अ जिम. पेज नंबर 22 आपण लेसनला स्टार्ट करतो. बी स्मार्ट. आपण हा लेसन 2 भागामध्ये विभागणार आहोत. इंट्रोडक्टरी पार्ट आणि 3 पॅरा, आणि नंतर उरलेलं लेसन आपण
नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. बी स्मार्ट. चॅम्पियन आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट की कोणताही विजेता चॅम्पियन जो आहे तो व्यायामशाळेत बनत नाही, कुठे जाऊन बनत नाही, तर त्याच्यामध्ये द चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड. त्यांच्यामध्ये जे आहे आतमध्ये जे काय डिझायर, त्यांची इच्छा, अ ड्रीम, त्यांचं स्वप्न, आणि विजन, दूरदृष्टी, या 3 गोष्टींच्या माध्यमातून चॅम्पियन बनत असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्याचबरोबर त्यांना काय असलं पाहिजे? कौशल्य आणि इच्छाशक्ती, विल असली पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. बघा इथे अतिशय शांत पद्धतीनं, एक छान पद्धतीने सांगितलेलं आहे. विल अँड स्किल असलं पाहिजे, परंतु स्किल असून चालत नाही. फक्त स्किल आहे माझ्याकडे आणि विल नाही आहे, तर स्किल असून काय फायदा? इच्छा तेथे मार्ग आपण म्हणतो तशा पद्धतीनं. स्किल असेल आणि विल नसेल तर काहीही होणार नाही, करिअर तुमचं चांगल्या पद्धतीने जाणार नाही. पण विल असेल तर स्किल तुम्ही आणू शकता. म्हणून बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. इथे काय म्हटलं आहे? म्हणून काय म्हटलेलं आहे? तुमच्या कौशल्यापेक्षा तुमची इच्छाशक्ती ही प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे यशस्वी होण्यासाठी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन अ सेम मॅनर. आणि जे काही सक्सेसफुल लोक आहेत, प्रॉस्परस, त्यांचा विकास झालेला आहे, त्यांचा डेव्हलप झालेलं आहे, ती लोक या पद्धतीनं गेलेले आहेत की त्यांच्याकडे डिझायर असते, त्यांच्याकडे ड्रीम असतं, त्यांच्याकडे विजन असतं, त्यांच्याकडे स्किल असतं, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे काय असते? विल पॉवर असते, विल असते, इच्छाशक्ती असते की यस आय कॅन डू इट. अशा पद्धतीनं मी हे करू शकतो आणि मला कोणीही रोखू शकणार नाही, मी हे करून दाखवणार. असं जेव्हा आपण आपल्या मनामधून आतून आपल्याकडे येतं ना, तेव्हा आपण ती गोष्ट करतो, म्हणजे करतोच. मग ती कितीही संकट येऊ, मग स्किल तुम्ही आपोआप तुम्हाला त्यामध्ये येऊ शकतं. तुम्हाला जे अडथळे येतील त्याला तुम्ही सामना करू शकता. तुमच्याकडे कितीही स्किल असलं, तुम्ही इच्छाच नसेल, इंटरेस्टच नसेल, अभिरुचीच नसेल, तर तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून सक्सेसफुल लोक जे आहेत, यशस्वी लोक जे आहेत, यशस्वी व्यावसायिक जे आहेत, जे काही जीवनात यशस्वी झालेत, त्यांच्याकडे अगोदर काय होतं? विल होती, नंतर स्किल होतं, नंतर त्यांचे डिझायर्स, ड्रीम्स, विजन, अशा पद्धतीचं त्यांच्याकडे सर्व काही होतं, म्हणून ते सक्सेस झालेले आहेत. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. बघा ते पुढे काय म्हणत आहे? वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही नैसर्गिकत्या जन्मतः आलेलं असतं, परंतु आपण ते आयडेंटिफाय करत नाही. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. जर आपण ते जन्मजात मिळालेलं टॅलेंट, जे काही आपल्याकडे क्षमता आहे, ते आपण आपल्या जीवनाचे गोल, ध्येय निश्चित करण्यासाठी वापरले पाहिजे. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण तसं केलं तर आपल्याला नक्की अतिशय सोप्या पद्धतीनं आपण यशस्वी होऊ शकतो. की मला एखाद्या गोष्टीत काय होतं की जर समजा सचिन तेंडुलकरला जर आपण टीचर व्हायला सांगितलं असतं तर तो इतका यशस्वी झाला असता का? झाला असता टीचर, पण इतका यशस्वी झाला असता का? नाही. म्हणून त्याला स्वतःला ओळखलं. ही इंट्रॉस्पेक्टेड हिमसेल्फ दॅट त्याचे स्किल्स कोणते, त्याची आवड कोणती आहे, म्हणून तो इतका मोठा झाला. जगामध्ये जे लोक नामवंत झालेले आहेत, नावाजलेले आहेत, त्यांनी योग्य वेळी आपली आवड ओळखली, आपल्यामधली स्किल ओळखली आणि ठरवलं की मला काय व्हायचं आहे, माझं स्वप्न काय आहे, माझी दूरदृष्टी काय आहे, आणि तेच लोक जीवनात यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. म्हणून जर तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःचं उपजत जन्मजात कौशल्य जर तुम्ही ओळखले तर तुम्ही तुमचं गोल छान पद्धतीनं सेट करून त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन अँड अचीव देम. आपण जे ठरवलं त्याच्यावर ॲक्शन कार्य जर केलं नाही तर कधीही गोल्स हे गोलच्या ठिकाणीच राहतात, ते कधीही ॲचीव होत नाही. सेकंड पॅरामध्ये बघूयात आपण. इथं थ्राईव्ह आलेलं आहे, तिथे त्याचा शब्द त्यांनी सांगितलेला आहे थ्राईव्हचा. प्रॉस्पर काय सांगितलं रे? प्रॉस्पर, विकसित झालेलं, डेव्हलप झालेलं. देन सेकंड पॅरा, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स.
a sense of originality and stepping stone of eliminate the path. सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट. की आपण गोल सेट करताना दोन पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला ते अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, सेन्स ऑफ क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. उपजतो सेन्स ऑफ नवनिर्मितीची जी काही सेन्स आहे ती तुम्हाला असला पाहिजे. हे दोन व्हॅल्युएबल ॲसेट्स आहेत. त्यातला एक सेन्स ऑफ क्रिएटिव्हिटी, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन ऑफ इलिमिनेट द पाथ. तुम्हाला अशा पद्धतीचा प्रकाशमय करण्यासाठी एखादा काय पाहिजे, गोल पाहिजे. स्टेपिंग स्टोन असतो तो गोल. पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. गोल पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. परस्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि तुम्ही जर तो त्या पद्धतीनं, ही फ्रेज आहे ॲट हेल्म ऑफ लाईफ, इन चार्ज ऑफ. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही तिथे त्या गोलच्या संदर्भामध्ये जर तुम्ही डिसिजन घेतलं तर ते छान पद्धतीनं येऊ शकतं. एक मिनिट फक्त. आणि हे जे काही असेट्स आहेत, हे जे काही दोन पैलू आहेत, ते पैलू सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे सेन्स ऑफ क्रिएटिव्हिटी, आपण त्याला म्हणतो सेन्स ऑफ क्रिएटिव्हिटी. जे काही तुमचं कल्पकता आहे, जी काही नवनिर्मितीची क्षमता आहे, ती सुद्धा तुम्हाला असली पाहिजे. आणि हे दोन सूत्र जर तुम्ही वापरले, त्यातलं एक सूत्र आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, आणि दुसरं सूत्र जो आहे ते अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ, म्हणजे तुमचा जो रस्ता आहे तो प्रकाशमय करण्याचा जो काही, ती पहिली पायरी, सुस्पष्ट तुम्हाला तो रस्ता करता आला पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ आणि परस्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि तुम्ही या दोन पैलूंच्या माध्यमातून जर तुमचं चार स्वतःचा तुम्ही जर घेतला तर नक्कीच तुम्ही तुमचं ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अ लेटिंग थिंग हॅपन. आणि हे जे काही आहे, परस्युइंग देम ॲक्नॉलॉजीस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, त्या पद्धतीनं तुम्ही ते दोन पैलूंच्या माध्यमातून तुम्ही त्याचा पाठलाग करून तुमचं फ्युचर सिच्युएशन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, निवडू शकता, ते भविष्य उज्ज्वल करू शकता. दे हेल्प स्टीर म्हणजे चॅनलाइज अ कोर्स ऑफ लाईफ. हे जे काही दोन पैलू आहेत, ते दोन पैलू आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण ध्येय निश्चित जर केलं तर तुमची जी काही लाईफ आहे, ती लाईफ हिलकावी न देता, कोणतेही अडथळे न येता ती चांगल्या पद्धतीनं चालू शकते आणि ध्येय गाठू शकते. ड्रिफ्टिंग म्हणजे हेलकावे खाणे, कोणत्याही गोष्टी सिम्पली, ऑफकोर्स लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग लेटिंग देम हॅपन. आणि कितीही तुमचा रस्ता भरकटला तर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या, पहिली तुमच्याकडे असते, तर तुम्ही त्यामध्ये डगमगणार नाही. तुम्ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमची वाटचाल करू शकता. देन थर्ड पॅरा, सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. तुमचे ध्येय निश्चित करणे हे सोपी गोष्ट जरी असली तरी ती मात्र सोपी गोष्ट नाही, ती चॅलेंजिंग गोष्ट आहे. कोणतंही ध्येय निवडताना माणूस प्रचंड कन्फ्यूज होतो. इट इज नॉट इझी. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. ओ माय गॉड. आणि कोणतेही ध्येय असं नसेल की तिथे अपयश येण्याची भीती नसेल. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी. आपलं कोणतंही गोल सेटिंग, की मला हे व्हायचं आहे, मला अमुक व्हायचं आहे म्हणणं सोपं आहे आणि ठरवणं सोपं आहे. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु काही लोकांसाठी ते खूप चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. ते काय बघूया. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजेच कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती ही टाळता येते. ध्येयच तुम्ही ठरवलं नाही, ॲब्सेन्स ऑफ एनी गोल, तुम्ही ध्येयच ठरवलं नाही तर तुम्हाला भीती कशाची आहे. बट यू डिसाईड द गोल, यू सेट द गोल,
your goal, your life goal, then definitely there is a fear. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि तुम्हाला शेवटी एकदा ठरवावंच लागेल की तुम्हाला काय शेवटी हवं आहे, काय करायचं आहे, शेवटी काय करायचं आहे जीवनामध्ये, असं तुम्हाला सेट करावंच लागेल. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आणि हेच टू अकम्प्लिश गोल म्हणजे तुमचं कोणतंही गोल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 5 स्टेपनं जावं लागतं. ते 5 स्टेपनं ॲक्रोस्टिक्स मॅनरनं आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कोणतेही एक्सपर्ट जे आहेत ते एक्सपर्ट 5 स्टेप 5 पायऱ्या गोल सेटिंग करण्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. ते स्मार्टच्या माध्यमातून. एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड्स फॉर मेजरेबल, ए स्टँड्स फॉर अचिवेबल, रिॲलिस्टिक, आर स्टँड फॉर रिॲलिस्टिक अँड टी स्टँड फॉर टाईम बाउंड. अशा पद्धतीनं ॲक्रोस्टिक्स मॅनरनं आपल्याला रायटरनं काय दिलेलं आहे, येथे स्मार्ट होण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिॲलिस्टिक अँड टाईम बाउंड. अशा पद्धतीनं करिअर चूज करताना आपल्याला ह्या 5 स्टेपनं जायचं आहे. आणि एक्सपर्ट म्हणतात ह्या 5 स्टेपनं जर केलं तर नक्कीच तुमचं गोल हे पूर्ण होणार आहे. हे आपण कशा पद्धतीनं जायचं आहे, स्मार्ट पद्धतीने जायचं आहे. आणि हे स्मार्ट काय आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.